नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे ढोबळी मिरची। बेसन घालून आपण ढोबळी मिरची कशी तयार करायची आहे हे आज आपण बघणार आहे। त्यासाठी मी इथे 1 पावशेर मिरची घेतलेली आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आता आपण मिरची स्वच्छ धुवून घेणार आहे। एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया। मिरची टाकल्यानंतर आपल्याला ती मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिरची धुवून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये आपण ती काढून घेणार आहे। चाळणीमध्ये काढल्यानंतर आपल्याला ती मिरची पाणी निथळेपर्यंत आपल्याला चाळणीमध्येच ठेवायची आहे। आता मी गॅसवर पॅन घेत आहे। गॅसवर पॅन ठेवल्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे। तेल आणि बेसन छान असं मिक्स करून आपल्याला बेसन खमंग असं भाजून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकता आपलं बेसन छान असं खमंग भाजलेलं आहे आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया। इथे एका काचेच्या बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा हळद, 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घालत आहे। तिखट तुम्ही तुमच्या अनुसार घालू शकता। त्यानंतर 1 चमचा मी धनिया पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जीरा पावडर घालत आहे। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस त्यामध्ये टाकत आहे। आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालूया आणि सर्व एकजीव करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। इथे आपला मसाला एकजीव झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे तेल अजून टाकून घेणार आहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपला मसाला एकदम करेक्ट तयार झालेला आहे। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे। मिरची आपल्याला अशा पद्धतीने उभी चिरून घ्यायची आहे। आपला मसाला त्यामध्ये छान असा बसेल अशा पद्धतीने आपल्याला मिरची छान अशी चिरून घ्यायची आहे। एक एक करून मी सर्व मिरची चिरून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये मसाला भरूया। अशा पद्धतीने आपल्याला मिरचीच्या मधोमध एकदम जेवढा बसेल तेवढा मसाला आपल्याला भरायचा आहे। इथं आपल्या सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरणं झालेला आहे। आता आपण गॅसवर पॅन ठेवूया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल घातलेलं आहे। 1 चमचा जिरा त्यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे मोहरी घातलेली आहे। जिरा आणि मोहरी छानपैकी तडतडत आहे। त्यानंतर मी इथे थोडासा कढीपत्ता त्यामध्ये टाकत आहे। आता आपण एक एक करून सर्व मिरची पॅनमध्ये ठेवून घेऊया।
अशा पद्धतीने मी सर्व मिरची पॅनमध्ये ठेवून घेतलेली आहे। आता आपण मिरचीला पलटी मारून देऊया। छान असं एका साईडने परतलेलं आहे। सर्व मिरच्या एक एक करून मी पलटी मारून दिलेली आहे। आता आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया। इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे। आपण बघू शकता आपली मिरची छान अशी नरम झालेली आहे। आता आपण परत एकदा पलटी मारून देऊया। अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या पलटून घेतलेल्या आहे। आता आपण त्यामध्ये उरलेला जो मसाला आहे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे। जो उरलेला मसाला आहे आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि 2 मिनिटं आपण परत झाकण ठेवणार आहे। 2 मिनिटानंतर आपण आता झाकण काढून बघूया। इथं आपण बघू शकता आपली मिरची एकदम छान अशी तयार झालेली आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे। इथं आपण बघू शकता आपली मिरची एकदम छान अशी तयार झालेली आहे। जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही मिरची एकदम छान लागते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।